नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे। एका 30 वर्षीय आरोपीने 7 वर्ष आपल्या महिला सहकार्यावर शारीरिक अत्याचार करून तिचे सातत्याने शोषण केले। पीडित महिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपी तिला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी टिंकू प्रमोद सहारे व 30 वर्ष व पीडिता हे दोघेही एकाच ठिकाणी काम करीत होते। कामाच्या ठिकाणी झालेल्या ओळखीचे रूपांतर आरोपीने जबरदस्तीच्या नात्यात केले। 7 वर्ष आरोपी पीडितेचा छळ करीत होता। तिच्या व तिच्या मुलाच्या जीवाशी खेळण्याची धमकी देऊन आरोपीने तिला गप्प बसवले। पीडित महिला दीर्घकाळ व छळाला कंटाळली आणि अखेर धैर्य एकवटून तिने थेट इमामवाडा पोलिसांकडे धाव घेतली। तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला काहीच वेळात अटक केली आहे। इमामवाडा पोलीस स्टेशनला 1 तारखेला एक महिला आली होती। त्या महिलेसोबत मागील 7 वर्षापासून एक आरोपी बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून धमकावत होता आणि त्याच्यासोबत राहत होता। तिच्यासोबत वेळोवेळी तिला धमकावून जीवे मारण्याची, तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता अशी तक्रार घेऊन आली होती। सदरबाबत आम्ही तात्काळ तिथे दबाव नोंद करून माननीय DCP झोन 4 रश्मिता राव सरांना माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीला शोध घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी त्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेला आहे। आरोपीला जेल कस्टडी केलेली आहे सध्या।